नाही ती येते येते ती येते ती येणार ती येणार येणार ती ती आल्याच्या नंतर निघू आम्ही ती आल्याच्या नंतर येणार ती आल्याच्या नंतर निघणार आम्ही ती येणार ती येणार ती येणार यायला लागली ती यायला लागली ती येते ती येते ती येते ती ती येते येते ती थांबा येणार ती यायला लागली ती रस्त्यामध्ये आहे यायला लागली ती की मला 6 लाख रुपये बिल्डरकडनं काढून दे. ठीक आहे, तर मी बोलले 1,40,000चा तुझा व्यवहार आहे, तर मी 6 लाख का काढून देऊ? आणि माझं आणि बिल्डरचं जागेवाल्याचं काही घेणं देणं नाही, तुझं त्यांचं आहे तुम्ही. आणि अर्चना नरवणेंनी काय केलं, पेट्रोल अंगावर ओतलं गाळ्यामध्ये एक ड्राम भरलेलं पाणी होतं ते ओतलं आणि ती लोळत होती की मी इथे काडी लावून घेईन, मी जळून जाईन, तुम्ही निघा इथून. ठीक आहे, आणि त्यांच्या लेडीज त्यांना उठवत होते. कोणत्या पक्षाचं ऑफिस काय कसलं ऑफिस खोलायचं ते पोलीस बाय संघटनामध्ये आहे ती. आणि असे तर मला बाहेरून माहिती पडलं की भरपूर काही त्याचे मेटर आहेत बाहेर, म्हणून 25-30 मेटर त्याचे आहेच. पोलीसवाले पण करतात आहे, आम्हाला वरनं फोन आलेला आहे, तू तो गाळा सोड, तू अर्चना नलवडेला दे आणि सिंधू राठोडला तू तुझ्या पद्धतीने. पोलीस घाबरतायत का? हा, पोलीस मला वाटतं कुठेतरी घाबरतात आहे. मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. वसई विरारमध्ये गृह खातं जे आहे ते देवाभाऊंकडे असल्याचं सतत म्हटलं जातं. लाडकी बहिणीसारख्या योजना काढल्या जातात, परंतु ह्याचा काही फायदा तरी आहे का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. नमस्कार, आजची बातमी ही वसई मधली आहे. वसईच्या सोमेश्वर नगर मध्ये एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि ही मारहाण यासाठी आहे कारण जागेचा मुद्दा आहे. आपल्याला जर माहित असेल, वसई विरार मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जागा आणि ताबा या दोन गोष्टींमुळे वाढत्या तक्रारी खूप वाढत आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य सहभाग जो असतो हा महिलांचा असतो. काय पोलीस प्रशासन यामध्ये काही करू शकत नाही, कारण कुठेतरी हा सिव्हिल मॅटर मध्ये येतो आणि या सगळ्याचाच फायदा घेऊन महिलांना पुढे करून महिलांनाच मारहाण करून एक तक्रारी ज्या आहेत वाढत जातात आणि एक मोठी घटना किंवा मोठा अपघात जो तो वळण घेतो. या संपूर्ण घटनेमध्ये वसईचा जो सोमेश्वर नगर आहे त्या ठिकाणी एक गाळा होता जो काही दिवसांपासून रिकामी होता, परंतु त्याच्यावर जो मालकी हक्क होता, जो गाळा विकत घेतला होता, तो विकत घेण्यात आला होता सिंधू राठोड यांच्याकडून. परंतु त्या गाळ्यामध्ये फक्त सामान ठेवलं जायचं आणि तो गाळा जो आहे तो बंद असायचा, त्या ठिकाणी त्यांचा ये-जा नसायचं. त्याच्यामुळे समोरची व्यक्ती जी होती त्यांनी त्या ठिकाणी येऊन जे आहे ते गाळ्यावर कब्जा केला आणि कब्जा करून त्या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण गाळ्याचा जो आहे तो ताबा मिळवला. ताबा मिळवल्यानंतर जेव्हा सिंधू राठोड यांना ही संपूर्ण माहिती कळली की गाळा रिकामी असल्यामुळे वारंवार गोष्टी होतात, तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आईला बसवलं आणि सांगितलं की तुम्ही या गाळ्याचं रक्षण करा, या ठिकाणी तुम्ही राहा, कारण रिकामी गाळा असल्यामुळे जे आहे ते विविध लोकांकडून जे आहे त्या ठिकाणी ताबा मिळवला जात आहे. या संपूर्ण घटनेनंतर जे आहे त्यांची आई त्या ठिकाणी गेली, परंतु समोरच्या व्यक्तीने त्यांच्या आईला मारहाण केली, बेदम मारहाण केली महिला आणून आणि त्या ठिकाणी आपला ताबा मिळवला. हा संपूर्ण घटना जी आहे ती आता कोर्टात आहे. या संपूर्ण घटनेबाबत तक्रार नोंदवण्यात आलेली आहे आणि कोर्टात जेव्हा विषय सुरू होता, समोरच्या व्यक्तीने तो विषय सुरू असताना देखील त्या गाळ्यावर पुन्हा आपला कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विषय फक्त इतकाच आहे, जो जागा मालक आहे त्याचा आणि त्या समोरच्या व्यक्तीचा काही व्यवहार आहे, काही लाखांचा व्यवहार आहे. त्याच्यामुळे जे बिल्डर आहेत मिथुन राठोड, ज्यांच्याकडून या सिंधू राठोड यांनी विकत घेतली जागा, मिथुन राठोड आणि सिंधू राठोड यांना सततचा मानसिक त्रास होतोय. वसई विरारमध्ये सततच्या जागेमुळे वाढत्या तक्रारींमुळे कुठेतरी आता पोलीस प्रशासन असू दे किंवा महिलांच्या सुरक्षा या दोन्ही प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत. आपण आता सिंधू राठोड यांच्याकडून जाणून घेऊया ही संपूर्ण घटना काय आहे. काय सांगाल, कोणाला मारहाण झाली आणि कोणी केली, समोरच्या व्यक्तीचं नाव काय? माझ्या मानलेली आई आहे, त्यांना मी तिथे बसवलेली, कारण की माझं लॉक लागलेला होता. अर्चना नलवडे ती जाऊन लॉक तोडली गेली आणि मी त्यांना रात्रीचे हे लोक काय केले, 12:30 वाजता जाऊन त्यांना मारहाण केले. 3 लेडीज होते, 13 जेंट्स 3 जेंट्स होते, 13 लेडीज होती. त्यांच्यावर FIR पण झालेला आहे आणि मी तिथे नसताना क्रॉस FIR माझ्यावर पण केलेला आहे. ठीक आहे, अर्चना नलवडे जे आहे ना, ती काय बोलते की ही माझी जागा आहे, तू फटाफट निघत बाहेर, म्हणून मला अशी धमकी पण दिली तिने. तर मी काय बोलले की ताई, तू माझी मैत्रीण आहेस, तू मला घराच्या बाहेर इथून का काढतेस? 2024 मध्ये मी गाळा घेतलेली आहे आणि 2025 मध्ये तू बोलते मी घेतलेली आहे. मग खरं काय माझं आहे ना, तर कानूनी आपण FIR तर झाली आहे, कोर्टाने आपण सॉल्व्ह करूया जे पण असेल. अर्चना मॅडम ज्या आहेत त्यांचा काय तिथे व्यवहार आहे, तुमच्याशी व्यवहार आहे, बिल्डरशी आहे? नाही, माझ्याशी व्यवहार नाहीये, बिल्डरशी पण व्यवहार नाहीये. बिल्डरची साईन तिने खोटी घेतलेली आहे
मिथुन राठोडची, आणि मी मिथुन राठोडकडनंच गाळा घेतलेला आहे. आणि ती जे आहे साईन खोटी केलेली आहे आणि ती बोलते हा गाळा माझा आहे, म्हणून आम्हाला सारखा दोनदा ती आली आणि दोनदा धमकी देऊन बाहेर काढली गेली आणि आता माझा गाळा तुटलेला आहे तिथे. पण असं पण होऊ शकतं की मिथुन राठोड यांनी दोघांना गाळे विकले असतील, असं पण होऊ शकतं. नाही, असं ते आमने सामने पण त्यांचं झालंय आणि हे मॅटर कोर्टामध्ये चालू आहे. कोर्टामध्ये चालू आहे. चालू आहे मॅडम. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय, हा संपूर्ण मुद्दा सुरू कुठून झाला, पहिलं ते आम्हाला सांगा. सुरुवात इथून झाली आहे की मी गावाला जात होती. 1 तारीखला समजा, 1 तारीखला मी जाणार होती, तर 30 तारीखला तिथे मला माहिती असं पडलं की बाबा तुझ्या गाळ्याचा टाळा तोडलेला आहे, कोणी तरी लेडीज तिथे हक्क करते, जमवते. म्हणून मी तिथे गेले. गेल्याच्या नंतर मला माहिती पडलं की हे गाळा लॉक तोडलेला आहे अर्चना नलवडेनी. तर तिथे मी गेल्याच्या नंतर त्या नव्हते. मग मी राहिली तिथे. किती सकाळी गेलेली तर रात्री 9:30 पर्यंत मी होती. त्या एकदा आले, मला भेटले पण. बोलते ठीक आहे सिंधू तुझा आहे ना, म्हणून त्या निघून गेले. त्यांचा टाळा घेऊन निघून गेले. परत आले, परत त्याला लॉक लावलं म्हणजे गेलं. आधी तर तयार झाल्या सोडायला. हो सोडायला, की मला 6 लाख रुपये बिल्डरकडनं काढून दे. ठीक आहे. तर मी बोलले 1,40,000चा तुझा व्यवहार आहे, तर मी 6 लाख का काढून देऊ? आणि माझं आणि बिल्डरचं जागेवाल्याचं काही घेणं देणं नाही, तुझं त्यांचं आहे, तुम्ही बघ की मला 6 लाख रुपये बिल्डरकडनं काढून दे. ठीक आहे. तर मी बोलले 1,40,000चा तुझा व्यवहार आहे, तर मी 6 लाख का काढून देऊ? आणि माझं आणि बिल्डरचं जागेवाल्याचं काही घेणं देणं नाही, तुझं त्यांचं आहे, तुम्ही बघून घ्या काय आहे ते. 6 लाख घे या 10 लाख घे, ते तुझं प्रश्न आहे, मी त्याच्यात नाही पडू शकत. हे सवाल मी त्यांना केलेली आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले गेले. म्हणजे पुढचे. कुठेतरी वसुली होती काही. हा, ही वसुलीच वाटते मला. नाही देत मग असं करायचं. हा, हेच वाटते मला. ओके. हा. नंतर नंतर मग परत काय झालं माहिती नाहीये. परत आले आणि परत गेल्याच्या नंतर मी रात्री 9:30 पर्यंत तिथे होती. तोपर्यंत परत ती आलीच नाही. गेल्याच्या नंतर मग मी गावाला जाण्यासाठी मी आली. परत फोन आला मला 10:30 वाजता त्या मानलेल्या आईचा, की त्या येऊन आम्हाला मारहाण करतात आहे. आणि त्यांचा व्हिडिओ पण आहे मारहाण केल्याचं. आणि अर्चना नरवणे काय केलं, पेट्रोल अंगावर ओतलं गाळ्यामध्ये. गाळ्यामध्ये एक ड्राम भरलेलं पाणी होतं, ते ओतलं आणि ती लोळत होती की मी इथे काडी लावून घेईन, मी जळून जाईन, तुम्ही निघा इथून. ठीक आहे. आणि त्यांच्या लेडीज त्यांना उठवत होते की उठा उठा ताई, आमच्या लेडीजला मला शिया घालवते, म्हणजे माझ्या मानलेल्या आईला. असं होतं. आणि ह्या बोलत होते ती आता येते, बोलते मला छान घाण घाण शिया घातले, तिला पेपर घेऊन बोलव, पेपर घेऊन बोलव. मग रात्रीचे 12-1 वाजता मी पेपर घेऊन कशी जाणार? मग सकाळी मी चौकीमध्ये गेले, तर गुन्हा दाखल झाला दोघीवर पण. FIR दोघीवर पण झालेली आहे. कोर्टात मॅटर गेलेला आहे, तरी पण त्या आता बाहेरून भरपूर काही तुमच्यावर काय गुन्हा दाखल झालाय? ते मला माहिती नाही. पण FIR झालं. मी तुमच्याकडे FIR कॉपी नाही तुमची? म्हणजे नाही काय? नाही नाही माझी तर नाही. तुम्ही मारहाण केली आहे किंवा काहीच नाही. काय? मी नसताना, मी तिथे नव्हतीच. तरी तुमच्यावर गुन्हा हो दाखल झालाय. हो. मग आता तुम्हाला वाटत नाही का की कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे? आता हे न्याय मला भेटला पाहिजे, माझा गाळा माझ्या ताब्यात भेटला पाहिजे. आणि त्याचा काही पण असेल तर मॅटर जो बी आहे दोन्ही बिल्डरशी ती बसून त्याचा सॉल्व्ह करून घ्यावा. अच्छा. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही सांगत होता की गाळा रिकामी असताना काही तुम्ही मंडपवाले कोण होते ते तिकडे हो. येऊन काय सामान ठेवायचे? नाही, ते भाड्याने होते. तर 2,000 भाडं मला मिथुन राठोड महिन्याचे द्यायचं तो. ठीक आहे. हा, 1 वर्षभर मला भाडं म्हणजे असं हे भेटलेलं आहे. सगळं सुरळीत चाललेलं. हो हो, सगळं व्यवस्थित चाललेलं. मग विषय गंभीर कुठे झाला जेव्हा ह्यांचं एंट्री? त्याच्यानंतर तो मंडपवाला निघाला ना, त्याच्यानंतर हे सगळे मॅटर वाढले गेले. कारण की- का गेला तिकडून? ते माहिती नाही, त्यांचं आपसचं काहीतरी मॅटर असेल किंवा कोणी 4-5 बिल्डर आहे ते नलवडेला ते सपोर्ट करतात त्या अर्चनाला. त्याचं काय हिस्से ते मला माहिती नाही. हा, माझा एकच मुद्दा आहे की माझा गाळा मला भेटावा, बस. आता आता तुम्ही गाळा कितीला विकत घेतला होता? माझा 9 लाखाचा आहे. मी 4 लाख रुपये कॅश दिलेली आहे. माझ्याकडे पावती पण आहे, वाटलीस तर मी पावती पण दाखवते. हा. हा. आणि आता ह्याच्यामध्ये जे आहे अर्चना नलावडे यांनी गाळा विकत घेतलेला, त्याचं काही पावती काहीच नाही त्यांच्याकडे, काहीच नाहीये, ना पावती आहे ना काही आहे. आणि जे पेपर पण आहे फेक बनवलेले आहे. ते मिथुन राठोड बोलतात आहे माझी साईन नाही आणि त्यांची साईन पण नाहीये. मी स्वतःहून त्यांचे पेपर बघितलेले, वाटलं तर मी दाखवू पण शकते. मग तिला काय हवंय? तिला गाळा परत पाहिजे? त्याला तिची जिद्द आहे की तो गाळा तिला पाहिजे ऑफिस खोलण्यासाठी. ऑफिस खोलण्यासाठी. हा. कोणत्या पक्षाचं ऑफिस, काय कसलं ऑफिस खोलायचं तिला? ते पोलीस बाय संघटनामध्ये आहे ती. आणि असे तर मला बाहेरून माहिती पडलं की भरपूर काही त्याचे मेटर आहेत बाहेर, म्हणून 25-30 मेटर त्याचे आहेच. अच्छा. असं हा. म्हणजे पण ती मी मैत्रीण असून पण ती माझ्या बरोबर घात केली. मग आता जागा मालकासोबत तिचा काय व्यवहार, काय ठरतोय? जागा मालकाचं मला माहिती नाही, पण मिथुन राठोडच्या समोर झालेला आहे. मिथुन राठोड बोलला की जागा मालकाचा आणि माझा हिस्से जो आहे तर 1,40,000चा. ते चौकीमध्ये पण तेच मेटर आहे 1,40,000चा.
तो मॅटर जो आहे मी 1,40,000 रुपये देऊन टाकेल, त्याचा विषय संपला. पण सिंधू राठोडचा गाळा मी देऊ शकत नाही. असं पण builder बोलले. बिल्डर बोलला आणि बिल्डरवर पण दबाव भरपूर ते करतात आहे की तो गाळा सिंधू राठोडला न देता तू अर्चना नलवडेला दे, असं ते मिथुन राठोडवर दबाव करतात आहे. कोण करतात बिल्डर? इतर बिल्डर? इतर बिल्डर नाही करत, पोलीसवाले पण करतात आहे. आम्हाला वरनं फोन आलेला आहे, तू तो गाळा सोड, तू अर्चना नलवडेला दे आणि सिंधू राठोडला तू तुझ्या पद्धतीने. पोलीस घाबरतायत का? हा, पोलीस मला वाटतं कुठेतरी घाबरतात आहे, कुठेतरी त्यांच्या हो तिला घाबरतात. असतील, काय कारण ती असेल? पोलीसवाल्यांना बोलते की आम्ही तुमच्यासाठी भरपूर कामं करतो, असं म्हणून ती बोलते. ती पक्षमध्ये आहे, कुठल्या याच्यामध्ये आहे, पोलीस बॉय संघटनामध्ये आहे. त्यांना दाखवते की मी तुमच्यासाठी भरपूर काही करते, तुम्ही माझ्यासाठी एवढं काम करा. आणि फाशी लावायचं पण तिने बोललेली तिथे, आणि ते रेकॉर्डिंग मध्ये पण आहे. मी इथे फाशी लावून मरेल, पोलीसवाल्यांना धमकी देते की मी इथे आग लावून घेईल, पेट्रोलने मी इथे जळून जाईल. डायरेक्ट पोलीसवाल्यांना असं बोलते ती. मग आता तुमचं म्हणणं आहे की हा सगळा मुद्दा थांबला पाहिजे. थांबला पाहिजे, माझा गाळा मला भेटला पाहिजे. मला तिच्याशी घेणं देणं नाहीये, बिल्डरशी काय त्याचं घेणं देणं आहे ते आपलं समजून घ्यावं, हेच माझा मुद्दा आहे बस. धन्यवाद. जसं की आपण पाहिलं की कुठेतरी जसं की आता राठोड यांनी म्हटलं की कशा प्रकारे पोलिसांना पण दबाव टाकला जात आहे, पोलीस पण त्या बाजूने बोलत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर कुठेतरी पोलीस बॉय संघटनेचं नाव वापरून हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. खरंच आपण कुठल्या दिशेने जातोय हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. वसई विरारमध्ये गृह खातं जे आहे ते देवाभाऊंकडे असल्याचं सतत म्हटलं जातं. लाडकी बहिणींसारख्या योजना काढल्या जातात, परंतु ह्याचा काही फायदा तरी आहे का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. वसई विरारमध्ये निवडणुका काही दिवसातच येणार आहेत. मग कुठे गेले ते नेते जे लाडकी बहिणींची आश्वासनं देतात, आणि कुठे गेले ते नेते जे गृह खातं आपल्याकडे असल्याने महिला सुरक्षित राहतील याचं देखील म्हटलं जात आहे. म्हणजे कुठेतरी महिलेला दाबायचं असेल तर महिलेलाच पुढे करा, जेणेकरून मोठा मुद्दा बनणार नाही, अशी परिस्थिती आज वसई विरारमध्ये उपस्थित राहिली आहे. पाहण्यासारखं असेल या महिला ज्या आहे, ज्या पोलीस बॉय संघटनेचं नाव घेऊन पुढे जातात आणि पोलिसांवर दबाव टाकतात, त्यांना न्याय मिळतो का? की सिंधू राठोड सारख्या महिला ज्या कोणतीही ताकद नसताना न्यायासाठी हक्कासाठी मागणी करतायत त्यांना न्याय मिळतो? धन्यवाद.